नदीतील गाळ नदीतील गाळ नदीतील गाळ पूरग्रस्तांना मदत पूरग्रस्तांना मदत नुकसान भरपाई नादान सरकारचा दडपशाही करणाऱ्या नादान सरकारचा नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी नहीं चलेगी 2021 आणि 2024 चा महापौर त्या पोलीस अधिकाऱ्याने त्याची काय फळ नाही असं मला माहित नाही। त्या प्रशासनामध्ये अधिकाऱ्यांना त्याची जाणीव जाण आहे की मला माहित नाही। आणि राजकर्ते जे आहेत त्यांना थोडीही कदर अजिबात नाही हे मला नमूद करावं लागेल। महापूर येतो आणि महापूर आल्यानंतर जनतेचे काय हाल होतात आणि तालुक्यामध्ये जनता किती भरडून जाते याचं जाणीव अजिबात या राज्यकर्त्यांना नाही। दरेच्या पुलाचं उद्घाटन झालं, निल्लीच्या पुलाचं उद्घाटन झालं, सत्तेत असणारे राजकर्ते हे उद्घाटन नारळ फोडतात आणि परत आपकी बार आणि कोणाचं सरकार हे आता चालू देणार नाही, आपण चालू देणार। आमची मागणी आहे की कोणत्याही परिस्थितीत पुलाच्या उंची पूर्ण ताम्रप्रमाणे घटप्रभा आणि हिरणकेशी पात्रावर जे पूल आहे त्याची उंची वाढली पाहिजे। नदी पूर्ण गाळाने संपूर्ण मुजून चाललेला आहे, त्याचं नियोजन तुम्ही काय करणार आहात आणि पुलाच्या उंचीचा काय करणार आहात? दोन्ही पात्राला आमचे शेतकरी बांधव आता रडत बसलेले, दहाव फोडत बसलेले, पिकाच्या पिकात संपूर्ण मुजून गेलेले, त्यांचं तुम्ही काय करणार आहात? त्या अधिकाऱ्यांना आणि पोलीस प्रशासन आणि पोलीस प्रशासन कोण अधिकारी असतील त्यांना माझी विनंती आहे की अधिकारी कोण आले ते बघावं। आता दिवस बंधारे जेव्हा बंद असतात तेव्हा नागरिकांना काय त्रास होत असेल त्याची जाणीव शासनाला व्हावी म्हणून आता रस्ता रोको आम्ही केलं। इथं जे दोन्ही बाजूला थांबलेले नागरिक आहेत ते निश्चितपणे या रस्ता रोकोचं समर्थन करतील साहेब, कारण वर्षानुवर्ष दरवर्षी जेव्हा महापूर येतोय तेव्हा हे आम्हाला 8-8 दिवस भोगावे लागते साहेब। प्रत्येक वेळी आलेली एखादी स्त्री इथं थांबत असते, तिला आता दिग्विजयने सांगितलं की कोणकोणत्या मार्गे आम्हाला जावं लागतंय। हे सगळं जेव्हा सहन लोक करत असतात आणि त्या सहनशीलतेच्या पलीकडे जेव्हा हे सगळं जाते तेव्हा मग सगळ्याच पक्षांचे एकत्रित कार्यकर्ते आपापले विचार आपापलं राजकारण बाजूला सोडून नागरिकांच्या समस्या घेऊन आणि नागरिकांना सोयी मिळाल्या पाहिजेत म्हणून रस्त्यावर होतात। आज हे त्याचा परिणाम आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। मला खात्री आहे दोन्ही बाजूला जे थांबलेले नागरिक आहेत ते आजच्या अर्ध्या तासापुरतं हे भोगत नाहीये। शेतकऱ्यांना त्रास व्हायलाच लागलाय। माझं स्वतःचं ऊस पीक आज कुजलेलं आहे शेतामध्ये पावसामुळे, या सगळ्या शेतकऱ्यांना त्रास व्हायला लागलाय। शासन याच्याकडे लक्ष देणार की नाही? आता वक्त्यांनी सांगितलं की 2-2 फुलांवर नारळ फुटले गेले, हे मुरदाड सरकार आहे, झोपेचं सोन घेतलेलं सरकार आहे। त्याला सामान्य लोकांच्या अडचणी सामान्य लोकांच्या वेदना या लोकांना समजत नाही। शेतकरी राबून वर्षभर आपला घाम गाळून जे पीक शेतात पिकवत असतोय तेच पीक जेव्हा डोळ्यासमोर पुराच्या पाण्यात वाहून जात आहे ते बघण्या एवढं दुःखद दुसरं कुठलंही असू शकत नाही साहेब। त्यामुळे या सरकारनं जर कर्नाटकाचा विचार केला तर कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या साहेबांनी त्या आपल्या बेळगाव जिल्ह्याचा 5-6 दिवसांचा दौरा केला आणि जिथं जिथं जे जे करावं लागेल ते सगळ्या करण्याचे आदेश त्यांनी दिले। आमच्या महाराष्ट्र सरकारचं काय? महाराष्ट्र सरकार झोपी गेले काय? या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री झोपी गेलेले आहेत काय? आमच्या वेदना आमचे दुःख त्यांना दिसत नाहीत काय? 8 दिवस जेव्हा पूल बंद पडतोय तेव्हा भडगावातला विद्यार्थी गडिंग्लजमध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही साहेब। 8 दिवसाच्या शाळेच्या नुकसानीला जबाबदार कोण आहे साहेब? दुधाचे व्यवसाय करणारे शेतकरी आहेत साहेब, त्यांनी जी नूल ही जळी बंधारे जेव्हा बंद होतात तेव्हा त्यांच्या घरात जे निर्माण झालेलं दूध आहे, मशीनने दिलेलं दूध आहे ते कुठं ते निघालायचं साहेब? ह्या सगळ्याचा विचार हे सरकार करणार आहे की नाही? आपल्याला आत्ताच दिसायला लागलंय, पण आमची दुःख तुम्ही सरकारपर्यंत मांडणार आहे की नाही? साहेब आमच्यावर अन्याय करू नका। अन्यायाने पिचलेले आम्ही सगळे लोक एकत्र येऊन इथं आज आमची व्यथा मांडायला आलेलो आहे। शेतकऱ्यांच्या व्यथा आहे, आम्हाला सगळ्यांना दिसतंय। वर्षानुवर्ष या नदीमध्ये गाळ साठा लागलाय, ही गाळ काढण्याची गरज आहे। गाळ काढला, नदीची पात्र जर मोठी केली तर निश्चितपणे आमच्या नदीच्या काठाला असलेल्या गावांचं नुकसान कमी होईल, होणार नाही असं नाही, कमी होईल। पण हे गाळ काढण्यासाठी सुद्धा शासन कुठलेही अजूनपर्यंत निर्णय घेऊ शकत नाही। 7 दिवस जेव्हा पूर आला त्यावेळी इथं विद्यार्थी अडकले होते, पेशंट अडकले होते, डेड बॉडी साहेब अडकल्या होत्या, त्यावेळी प्रशासनाला एवढा त्रास झाला नाही तेवढा या 15 मिनिटात
जनता गडिंगला जात एक पैसा आला काय, कुठल्या नदीचा गाळ काढला काय, कुठल्या पुलाची उंची वाढवली काय, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आज चिपळूण मध्ये वशिष्ठ नदीला जेव्हा पूर आला होता त्यावेळी शासनानं काय केलं नाही, पण तिथं चिपळूण बचाव समिती तयार करण्यात आली आणि ती बचाव समिती ही रस्त्यावर उतरली आणि त्यांनी आपल्या वशिष्ठ नदीचा गाळ काढला आणि 2024 मध्ये तिथं पूर आला नाही चिपळूणमध्ये. आज ती वेळ येऊ देऊ नये म्हणून आम्ही आज सर्वजण रस्त्यावर उतरलोय. कारण आज जर कामाला चालू केलं तर कुठे मार्च मध्ये हे सगळे प्रक्रिया जी आहे ती पूर्ण होईल. म्हणून जाता जाता फक्त एक इशारा देण्यासाठी आम्ही सगळेजण इथं आलो की जर ही प्रक्रिया चालू झाली नाही, जर या महिन्याभरात स्वतः जिल्हाधिकारी, पाटबंधाऱ्याचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असतील, एससी असतील आणि जे काही संबंधित अधिकारी जर गडिंग्लजला येऊन बैठक घेतली नाही साहेब, तर आम्ही पुन्हा तुमचं ऐकणार नाही. त्यामुळे हा पूल आम्ही कायमचा त्या दिवशीपासून बंद करू हे आम्ही तुम्हाला सांगायला इथं आलेलो आहोत. आणि मार्च पर्यंत जर कारवाई झाली नाही तर 1 एप्रिल पासून सगळे हजारो ट्रॅक्टर या नदी काठावर येतील साहेब, हजारो ट्रॅक्टर येतील आणि हा गाळ काढायची जबाबदारी आम्ही सगळेजण स्वतः घेऊ. हाही प्रशासनाला इशारा द्यायला आम्ही सगळेजण जमतोय. पण हिरण्यकेशी नदीवरील पडगाव पुलासंदर्भात शासन स्तरावर 3 पर्याय विचार केले गेले. त्यामध्ये पहिला पर्याय विचार करण्यात गेला की आहे त्या पुलावर त्याची उंची वाढवण्याकरता काय येईल, त्यासाठी आम्ही डिझाईन सर्कलला त्याचा पाठपुरावा केला. तर हा जो पूल आहे तो 1960 साली पुढील पद्धतीचा बांधलेला आहे. त्यावेळी जे काही लोडिंग कंडिशन ज्या काय विचार करण्यात करून तो बांधण्यात आला त्या लोडिंग कंडिशन आताच्या त्यामध्ये फरक असल्यामुळे त्यांनी संयुक्तिक नाही असा आम्हाला त्याचा अभिप्राय दिला होता. त्यानंतर दुसरा पर्याय आहे, ह्याला या पुलाच्या उजव्या बाजूस किंवा डाव्या बाजूस नवीन पूल बांधण्यासाठी प्रस्ताव सादर केले. त्याबाबत भूसंपादनासाठी भडगाव बाजूकडे 5 कोटी आणि गडिंग्लज बाजूकडे 14 कोटी असा एकूण 19 कोटीचा भूसंपादनाचा प्रस्ताव देखील तयार आहे. तोही आम्ही शासन वरिष्ठ कार्यालयास पाठवलेला आहे. तिसरा पर्याय आहे त्या पुलाचं डिसमेंटलिंग करून म्हणजे आहे तो पूल पाडून त्या ठिकाणी नवीन पूल युद्ध पातळीवर बांधण्याचं. जसं महाडमध्ये सावित्री नदीची जेव्हा घटना घडली होती तेव्हा 160 दिवसात पूल बांधण्यात आला होता. त्या धर्तीवर युद्ध पातळीवर काम करून सदरचा पूल पूर्ण करण्यात येईल. याबाबतचाही प्रस्ताव आम्ही 20 कोटीचा जो पुलाच्या बांधकामासाठी गरजेचा आहे तो देखील शासन स्तरावर पाठवलेला आहे. तर या 3 पर्यायापैकी 2 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला दिलेला नाही. 2 पर्यायांपैकी कुठला पर्याय फायनल करायचा यासंबंधी माननीय मुख्य अभियंता संकल्पचित्र मंडळ मुंबई यांचा पुढील आठवड्यात दौरा निश्चित केलेला आहे. त्यामध्ये आमची एसी म्हणजे सुप्रिटेंडिंग इंजिनियर, अधीक्षक अभियंता, आमचे कार्यकारी अभियंता यांची संयुक्त व्हिजिट होणार आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर पर्याय निश्चित झाल्यावर आम्ही सध्या दोन्ही पर्यायांचा प्रिलिमिनरी जो काय सर्वे डाटा आहे त्याचं काम केलेलं आहे पूर्ण आणि प्रस्ताव आमचा प्रिलिमिनरी तयार आहे. त्यांनी त्या निर्देश दिल्यानंतर त्याबरोबरचा सविस्तर जो काही प्रस्ताव आहे तो शासनात सादर केला जाईल आणि प्राधान्याने शासनाच्या अर्थसंकल्पातून किंवा इतर योजनेतून नाबार्डसारखी असेल किंवा केंद्रीय मार्ग असेल त्या योजनेतून सदरचा भडगावचा पूल हा मंजूर करून हाती घेण्यात येईल. दुसरा हिरण्यकेशीवरील विषय आहे जरळीचा विषय आहे. तर जरळीचा जो जरळी पुलाचा जो विषय आहे तो जरळी बाजू जी आहे ती गायरान पद्धतीची आहे आणि ती कलेक्टर साहेबांकडून आता वर्ग करण्याचा प्रस्ताव त्यांच्याकडे आहे. आणि दोंडगे बाजूचा जो आहे त्या दोंडगे बाजूची कडची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. 15 लाख रुपये आवश्यक आहे शेतकऱ्यांची खरेदी करण्यासाठी. त्यासाठी शासन स्तरावर त्याचा पाठपुरावा चालू आहे. निलजी आणि नूलचा जो काही विषय आहे त्या संदर्भात अंतिम मूल्यांकनाचं अंतिम टप्प्यात आहे. संयुक्त बैठकीत माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या सदरचा विषय येत्या 10-15 दिवसात मार्गी लागणार आहे आणि त्यानंतर ते दोन्ही पुढे मार्गी लागणार. पुलाच्या दोन्ही पोहोच मार्गाची टेंडर आम्ही पुढे आचारसंहिता लागून ती अडकून येत यासाठी आधीच करून ठेवलेली आहे, जेणेकरून लगेच प्रक्रिया भूसंपादनाची पूर्ण झाल्यानंतर लगेच कामं हाती घेण्यात येतील. आज या रस्ता रोकोच्या माध्यमातून खरं तर याचं कारण आहे आणि प्रशासनानं आपल्याला नदीपासून 50 पावलं पाठीमागे थांबवलं. पूरग्रस्तांच्याकडे